बोला आता हट म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगू का विवाहित म्हणजे काय ती म्हणती तिला म्हणलं विवाहित. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 8:42 झाले म्हणजे 8:45 झाले आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय. मस्त पैकी नाश्ता वगैरे पण झाला, पोहे खाल्ले नाश्त्याला. आणि आज सकाळचं वातावरण बघा ना मित्रांनो, एकदम फ्रेश वातावरण झाले, कारण पाऊस येऊन गेला ना, त्याच्यामुळे थंडगार वातावरण झाले. आणि आता ऊन पडले, किती क्लीन वातावरण दिसतंय ना, ढग बघा ना किती भारी दिसतं, क्लीन दिसू राहील डायरेक्ट. असं वातावरण असलेलं भारी वाटत यार. मम्मीची पण आंघोळ झाली आणि परी आणि पिल्लू घरामध्ये. पप्पांनी ते बाईक घेऊन गेले आपले कुठेतरी, कारण विरेची गोण आणायची होती. मग ते म्हणले मी एक विरेची गोण आणतो, बट अजून एक लागणार आहे मित्रांनो, कारण 2 विरेच्या गोणा टाकावं लागणार. तेव्हा बाजरी व्यवस्थित खत पाणी नव्हतं वावराला, त्याच्यामुळे मग चांगलं नाही. माझा ब्लॉग पण आला बरं का मित्रांनो, सकाळीच तुम्ही बघायला चालू केला. एकाच ब्लॉगची डबल एडिटिंग करावं लागली मला, थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे. ठीक आहे, चालूच राहत्या, काही ना काही प्रॉब्लेम होतच राहत्या, बट त्या प्रॉब्लेमला सामोरं गेलं पाहिजे, हे महत्वाचं. आपल्याकडे तर काही प्रॉब्लेम सारे, मला तर सारे प्रॉब्लेम होते. काल आहे ना मळ्यात गेलो नाही मी यार, काल थोड्या वेळेस गेलो, घाई मध्ये गेलो, लगेच आलो. आज डायरेक्ट सगळं फिरून येऊ. पप्पा ते म्हणते वरती काय बाजरी आली नाही व्यवस्थित, कशी आली कशी नाही बघूया. काय करती वगैरे डान्स करते. आणि पर्याय इकडे परत चालला अभ्यास. लवकर नाही जाणार मित्रांनो खरंच आपल्याला, कारण विषय असा आहे इथं झाल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. जेव्हा क्लासवरून येईल मग त्याच्यानंतर आपण मोकळे जाणार. आली ती तिकडे, अरे तिकडे तर जायचं ना, इकडे बघा. नको ते तिचं नको आपल्याला, काय नको आम्हाला. पाऊस ये म्हणता म्हणलं आज पाऊस फुल पाऊस आला डायरेक्ट. बघितलं काय इकडनं पण खतरनाक आला पाहिलं, पाणी करून टाकेल मित्रांनो, लग वाराचा पाऊस आहे. 3 वाजले यार मित्रांनो फार. आता शिकपा पण ते आपली धन्नू घेऊन वरती जायचं होतं ना मळ्यात, बट आता निघू आता पोहोचलोय इथं. एकदा चक्कर मारू मळ्यामध्ये, कारण इकडे आलोच नव्हतं, बरेच दिवस झाले मित्रांनो इकडे आलोच नव्हतं. मी म्हटलं मग आधी इकडे चक्कर मारू, इथलं कसं आहे काय बघू, कारण पप्पा ते सारखंच बोलत होते का वरती आलं नाही. धन्नू पहा ना मित्रांनो किती भारी दिसते तिथे. क्लॅरिटी कमी झाली सर वाटू राहिले यार मित्रांनो, मला काय प्रॉब्लेम झाला काही कळना. काहीतरी प्रॉब्लेम झाला यार मित्रांनो, मोबाईलला क्लॅरिटी जरा कमी वाटू राहिली, स्मूथली दिसत नाही. पहिलं स्मूथली दिसत होतं, काय प्रॉब्लेम झालाय काय कळा नाही. अरे इकडलं आलंय बरं का जरा एवढं काही खास नाही, बट आलंय काही व्यवस्थित नाही यार मित्रांनो. एवढं रोटा मारायला लागलं मित्रांनो. आज कसं झालंय, इथं आलंय काही ठिकाणी आले, काही ठिकाणी आलंच नाही. गावातच लय आलं, रोटा मारला असा ना मित्रांनो, रोटा लय भारी झाला असतं. पुढच्या वेळेस मित्रांनो आपण तयारीत राहणार नाही, कारण ह्या वेळेस जरा माहिती नव्हतं कारण त्या गोष्टी. ह्या वेळेस नुसतं मोजणी तेन लपडे चालू होते फक्त, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. इथं पण व्यवस्थित नाही आलंच नाही व्यवस्थित काय मित्रांनो. हे ना इथं पण आलेलंच नाही. पप्पा म्हणले खरंच उगलं नाही, उगलेलं आहे ठिकाणी उगलेले, बट आता जे जाऊ मोठं होईन का त्यावेळेस कळण. बट गावातच लय यायचं, आता याला खुरपावं कसं कोळपावं कसं अवघड येईल मित्रांनो. पक्षाचा आवाज पाना कसा येते, बघितलं कसं येते, लय गोड येते. इथं बसले पक्षी, टिटवी म्हणते आमच्याकडे याला, तुमच्याकडे काय म्हणते काय माहिती. इथं बसले काहीतरी ना मित्रांनो प्रॉब्लेम झाला यार, कारण पहिलं लय क्लिअर दिसायचं, पण किती झूम केलं ना तरी क्लिअर दिसत होतं, बट आता दिसत नाही यार. काहीतरी माझ्याकडून सेटिंग मध्ये गडबड झालेली, काय खरं नाही झालं यार मित्रांनो. इकडे तर काय आलंय नाही एवढं खास. हे बघा ना कसं उगलं यार मित्रांनो, हे का थोडं उगलं यार, चांगलं नाही उगलं, एवढं खास नाही उगलं. अरे बाबा पडलो थंबनेल घ्यायसाठी मला खाली बसा पडलो होतं. बट मित्रांनो खरंच अवघड झालं यार, शेतकऱ्याचं खरंच लय अवघड असते. काही ना काही केलं ना तर काही ना काही प्रॉब्लेम होतोच यार मित्रांनो, काही ना काही होणारच. आता एवढं अवघड झालंय मित्रांनो, आता एवढं मेहनत किती वाया गेली पहा बरं, खाली वरती ना यार. रोटा मारला असता तर आज एवढी पूर्ण बाजरी आली असते यार मित्रांनो. इकडनं काय असं पण इकडनं वातावरण लय खास दिसतं यार. गाव त्या तिकडे मित्रांनो आपलं, इकडे गावी मी चुकलो का, इकडे बघितले इकडे गावी जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर पडत आहे मित्रांनो गावाचं ना आपलं. इकडलं वातावरण एवढं भारी दिसतंय, कारखाना वगैरे दिसतोय मित्रांनो. आणि त्याच्यानंतर इकडलं गाव, त्याच्यानंतर डोंगर वगैरे सगळीकडे नुसतं हिरवळ दिसतंय, लय भारी वाटत यार मित्रांनो. बट पावसाळ्यातच भारी वाटत आहे, उन्हाळ्यात इतकं बोगस दिसतंय मित्रांनो, डायरेक्ट भक्का असं होऊन जाते सारं. तसं काय इथं दुष्काळ पडला काय असं वाटत डायरेक्ट. इकडलं आहे जरा बरोबर आहे बघा
मित्रांनो गाभा ऑलरेडी पहिले कमी होतं ना, त्याच्यामुळे इकडलं जरा बरं आहे. बट इकडलं फक्त इथून ते इथपर्यंत झालेलं आहे, आपल्याला पुढचं तर काही नाहीच. अरे इकडलं तर काय आलंच नाही, वर्षात तरी चांगलं आलंय. इकडे तर काय त्यांनी फिरलंय का नाही इथून, इकडे काय कळा ना मला. तसंच फिरवला होता ट्रॅक्टर, म्हणजे ते निम्म्याचं दिसतंय निम्म्याचं दिसत नाही. इकडे नाही, इकडे खेळच नाही जमला यार मित्रांनो, गेले बिनबोगस पैसे गेले. चला मित्रांनो जाऊ आता खायच्या वावरात. इकडे पाऊस यायला लागला यार, लिटल पाऊस यायला लागला. खालतीला वावरात पोहोचलोय मित्रांनो. इकडे काही व्यवस्थित नाही आलंय, पण एवढं काही व्यवस्थित नाही यार मित्रांनो, चांगलं आलेलंच नाही कोणतंच. चला मित्रांनो ठीक आहे, यावर्षी खायापुरती होईल फक्त. मित्रांनो घरी पोहोचले तर पाहिजे गेले खूप का खात तू काकडी. हे खाते इकडे ते खाते. हाते थुकलं जास्त थुकते, नुसतं खाली थुकते. खायला नको हाती त्या बाय. बोला आता हाट म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांग का, मॅरेज सर्टिफिकेट विवाहित म्हणजे काय ती म्हणती. तिला म्हणलं विवाहित म्हणजे विधवा. बरोबर आहे. अरे विवाहित विचारलं होतं, मॅरेज सर्टिफिकेटचं त्याचं काय आलं म्हणजे मला सांग बरं. तू काय म्हणली विवाहित म्हणजे काय, मी हेच उत्तर देणार ना. तू ते लग्न लावतो त्याच्यामध्ये मग तू काय म्हणली. मला कसं काय आठवलं विवाहित म्हणजे काय. सर्टिफिकेट म्हणजे आपण ग्रामपंचायत ते केलं ते काही लावलं ते विचारते, कळलं काय म्हणजे. झुणका भाकर, झुणका म्हणजे पिठलं का. आता तुम्हाला शेवगा नको, वांग नको, बटाटा नको. आणि कोण म्हणलं शेवगा नको, करायचं काय आम्ही किचन मधल्या बायाने. एक दिवस करा भाऊ, तुम्ही किचन मध्ये डान्स करा. नाही तर एक काम करा, तुम्हाला एक सोल्युशन देऊ बरं का वहिनी. अगं थोडं दे ना मित्रांनो मी टाकायचे टमाटर, तिने घेऊन टाकले. टमाटर खाईन, काकड्याचं खाईन, फुलाचं खाईन. दिलं का येऊ कधी येणार नाही म्हणजे नाही देणार. पार तुम्हाला एक सोल्युशन देऊ का. सोल्युशन नका देऊ आम्ही. एक दिवस किचन मध्ये, अरे एक दिवस किचन मध्ये पण ठेवा ना. चालेल ना, ठेवा ना मग. चालेल भजी तरी सोडत भजी. आता काय मिरची टाकली, जिरे लसूण टाकले सारं जाऊ. भजीला वाईटच करावं. भजी तुम्ही एक दिवस माझ्यात, एक दिवस मटण, एक दिवस. आता कोणी आणले, मी आता मासे नाही आणले, नाही माझ्या मटानं आणलं. माझं जाम डोकं दुखू राहिले काय माहिती, कमी दुखू राहिले, जागृत दुखू राहिले, कमी दुखू राहिले काय कळाना. 2 वाजता मी झोपते ना, त्याच्यामुळे बहुतेक दुखत आहे, पण लई जाम दुखू राहिले डायरेक्ट चक्कर आल्यासारखं होते. चला बट आज परत जागायचे, परत एडिटिंग आईच. बट आता गोळी खाऊ का काय करावं काय नाही. झेंडू बामचं माझं लई मोठं आवडे मित्रांनो, मला ते बिलकुल नाही आवडत ते झेंडू. थोडा आराम करू, आराम जरा बरं वाटलं मित्रांनो. 8:36 झाले आणि थोडस बरं वाटलं यार डोक्याला. असं डोकं जरा शांत झाले सर वाटू राहिले मला. तर आता जेवण वगैरे करू. मम्मी आणि परिंदे जेवायला गेले. बघून कांदा पिठलं, भाजीची भाकर, जेवण वगैरे झाले मस्त. सगळेजण झोपले आणि मी जरा बाहेर फिरत होतो थोडं, कारण जरा पोटात गुडगुड होते ना. म्हणलं ते जिरण तरी. पिल्लू परी, मम्मी ते पप्पा ते सगळे झोपले. चला आपला ब्लॉग आता इथे सेंड करू. काय होत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं, आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय. तुला मजा आहे रे, गाय गाय बे गाय मग खाणार.